स्लाइडमध्ये जातात. बाबासाहेबांची काय ऐका शब्दाकडे लक्ष द्या. मारतो वाघही बस मोक्यात आला पाहिजे एवढा विश्वास मांजरीच्या बोक्यात आला पाहिजे. साहेब शब्दाकडे लक्ष द्या. मारतो वाघही बस मोक्यात आला पाहिजे एवढा विश्वास मांजरीच्या बोक्यात आला पाहिजे. गर्व जाती धर्म पंथाचा सोडा हो, देश पहिले माणसाच्या डोक्यात आला पाहिजे. देश पहिले माणसाच्या डोक्यात आला पाहिजे. आणि जेव्हा हा कार्यक्रमाच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी नगराध्यक्ष महोदय आदरणीय शेषराव बापू जगताप आणि यांना विनंती आपण मंचावर यायचं आहे. बाबा तेरी कलम के बल हम राज करते हैं, बाबा तेरी कलम के बल हम राज करते हैं, तेरी करने पे बाबा हम नाच करते हैं. बदलेगा वक्त और जमाना भी, बदलेगा वक्त और जमाना भी, जय भीम उद्घोष से आगाज करते हैं, आगाज करते हैं. सर्वांना माझा जय भीम. अगदी मान्यवरांच्या सुभाषी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळात समोर येऊन उभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं हे स्वतःच्या कृतीतून जगाला दाखवून ज्यांनी दिलं अशा महामानवांच्या जयंतीचा सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडतोय. अगदी धर्मगीतांचा जलसा या ठिकाणी पार पडतोय. अगदी मान्यवरांच्या सुभाषी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला की म्हणून त्यांच्या वकिलामुळे तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा समंत ठरला. मुळातच अभ्यासाची आवड असल्याने डॉक्टर बाबा या कार्यक्रमाचे उद्घाटक वरवणी नगरीचे प्रथम नागरिक दबंग नगराध्यक्ष पात्र असणारे मान्यवर यांनी पण या ठिकाणी मंचावर यायचं. भैया करुशी गायकवाड रामेश्वर पाटोळे या सर्व सार्वजनिक जयंती उत्सव कमिटीच्या वतीने विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावर यायचं. त्यांचा पण या ठिकाणी आपण सत्कार करूया. संतोष बाबा गावकर यांचा पण या ठिकाणी सत्कार होईल. आपल्या पण या ठिकाणी सत्कार होईल. बंधू नाही कोणी यांना पण विनंती आहे. लक्ष्मी महादेव यांना पण विनंती राहील आपण मंचावर यावं आणि या सर्व मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी अध्यक्ष राहुल घडगे आणि त्यांच्या टीमच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे. वरवणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरवणी तालुका अध्यक्ष सुरेशरावजी घोडे यांना पण विनंती आपण मंचावर यावं. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी संदेश याच महामानवांना दिला. मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा साधिक आवडतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिढी तो गुणगुण त्या ठिकाणी ऐकत आहे. आलेल्या सर्व युद्ध सैनिकांचं उपस्थित सर्वांचं या ठिकाणी कमिटीच्या वतीने स्वागत आहे. होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण, कृष्ण त्यांची आश्रम संजीवन अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव. आलेल्या सर्व अधिकारी सहयोग समितीच्या वतीने अगदी स्वागत या ठिकाणी होतो आहे. अनेक वर्ष
चालतो करून अवस्थेच्या नावातल्या मी अन्याय सहन करणारे माझे समाज ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी आणि चालणारा रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते अशा दलितांचा विकास या कार्यक्रमाप्रसंगी या कार्यक्रमाचे उद्घाटन वडवणी नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष आदरणीय शिशिर जगताप आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंतीच्या शुभेच्छा देतील ते बापूंना विनंती करतो की आपल्या मंचावर यायचे आणि सर्व या दिनसैनिकांना या जयंतीच्या निमित्तानं आपण आपल्या मागणी शुभेच्छा देतो आधी या मातीच्या विकासासाठी जगणारे एक आग्रह नेतृत्व आदरणीय बापू या ठिकाणी होत असलेला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे यांचा हा कार्यक्रम मी सर्वप्रथम आपल्या वडवणीकरांच्या वतीने माननीय उत्कर्ष शिंदे व त्यांच्या सर्व सहकार्याचं मनापासून आपल्या वडवणी शहरामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज या कार्यक्रमासाठी वडवणी शहर व तालुक्यातून आलेले सर्व मान्यवर माता भगिनी आणि पत्रकार बांधव खऱ्या अर्थाने त्या महामानवांनी जातीपातीचे तोकडे बाजूला करण्यासाठी आपल्या हयातीमध्ये काम केलं. खऱ्या अर्थाने आज त्यांच्या विचारांचा विजय या ठिकाणी दिसून येतो. कुठल्याही जातीपातीमध्ये न विभागता सर्व समावेशक सर्व 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन आज वडवणी शहरामध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा होत आहे. यापासून आभार व्यक्त करतो की अतिशय चांगले कार्यक्रम या वडवणी शहरामध्ये उत्सव समितीच्या वतीने साजरे होत आहेत. 14 एप्रिल रोजी याच ठिकाणी जवळपास 10,000 लोकांना अन्नदान करण्याचं काम या जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आलं आणि आज महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे यांच्या कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन होत आहे. उद्याच्या 30 तारखेला वडवणी शहरामध्ये भव्य अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त मिरवणूक या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आज ज्याप्रमाणे आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याचप्रमाणे मिरवणुकी दिवशी सुद्धा आपण सर्व अति उत्साहामध्ये ही मिरवणूक पार पाडू. आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे एवढी मी विनंती करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या वतीने आलेले उत्कर्ष शिंदे व त्यांचे सर्व सहकारी यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयसिंगभाई सोलंके यांची उपस्थिती राहणार होती परंतु अचानक त्यांच्या म्हणजे आज त्यांच्या घरचंच नातेवाईकाचं एक लग्न असल्यामुळे ते बीडला अर्जंट गेले. त्यांच्या सुद्धा आपल्या सर्वांना या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा. शिल्पकार, क्रांतिकारक, क्रांतीसूर्य, शिल्परत्न, बोधिसत्व, लोकनायक, भारतरत्न, युग पुरुष, न्यायमूर्ती, कायदेपंडित, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या सर्व भीम सैनिक सर्वांना स्वाभिमानी क्रांतिकारी जय भीम. मी आयुष्य
सकलाच्या ठाई साक्षात विरगुण झाले अष्टगाथा मंगलमय पवित्र लोटमाचे पिंपळाच्या पानावर वाढले चित्र चमकमाचे त्याच्या चित्र कर्मचाऱ्यांनी सांगितले, बाहेर जे काही अधिकारी होते त्यांनी सांगितले की गांधीजी झोपले आहे, तुला सही आता मिळू शकत नाही, तुला सकाळी यावं लागणार. त्यानंतर जिनाकडे गेला, तिथं पाहतो काय तर त्यांच्या अधिकारी तो म्हणत आहे की साहेब झोपले आहे, तुला आता सही मिळू शकत नाही, तुला सकाळी यावं लागणार. नंतर तो शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे गेला आणि तो पाहून आश्चर्य झाला त्याला की बाबासाहेब त्यावेळेला जागे होते. त्यांनी सांगितलं की परिस्थिती माझ्यावर अशी आली, मला अशा कामाकरता मला सहीची आवश्यकता आहे आणि मला आजच या वेळेलाच मला सही पाहिजे, मी उद्यापर्यंत थांबू शकत नाही. तर बाबासाहेबांनी सही केली आणि त्यावर तो व्यक्ती बाबासाहेबांना प्रश्न विचारतो आहे. बाबासाहेब म्हणते आहे की त्यांचा समाज जागा आहे म्हणून ते झोपले आहे, माझा समाज झोपला आहे म्हणून मी जागा आहे. त्याचा वेळ आहे. इश्क के जहां लोग होते हमारे लोगों ने दीवानगी ना पहचान. हम तो आशिक हैं भीम जी मांगते हैं कुर्बानी और मुझे दुनिया के पागल, इन्हें दुनिया के पागल, तुम्हें दुनिया के पागल. क्योंकि मेरे बच्चे की तस्वीर से बढ़कर मैंने किसी की तस्वीर ना देखी, सच्ची और ईमान से. मेरे बच्चे की तस्वीर से बढ़कर मैंने किसी की तस्वीर ना देखी और आसमान देखा मैंने तो ऐसी तस्वीर ना देखी. मेरे बच्चे की तस्वीर से बढ़कर मैंने किसी की तस्वीर ना देखी. और सबको दुनिया कहे पागल, और मैं भी मैं भी
जिंदगी का बल और मैं भी या ठिकाणी डॉक्टर उत्कर्षनाथ शिंदे यांच्या 70चं सोहळा कलापेक्षा परमेश्वर जोजगरी त्यानंतर माझ्या सर्व जाती धर्मातील सर्व माझ्या चाहत्यांना, माझ्या शिवशाही परिवाराला, प्रेस बनवल्या एकूण एक भगिनी मित्रांना जय भीम. मी म्हटलं जय भीम. अरे फक्त महिलांचा आवाज येतोय हे लक्षात घ्या. आपल्या अंगात रक्त कुणाचं आहे, आपण काय खातो, आपण कसे राहतो, तसा जय भीम पण आला पाहिजे. जय भीम. क्या बात है. साऊंड व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. राहुल भाऊ कुठे आहात? इतकं छान आणि भव्य आयोजन केल्याबद्दल तुम्हा सर्व मित्रमंडळींचं मी खरं तर थँक्स म्हणायला पाहिजे. वेळ न घालवता माझे आजोबा प्रल्हाद शिंदे यांना मी आदरांजली देत माझा कार्यक्रम सुरू करतो. सप्त सुराने नटलेले, सप्त सुराने रत्न जडित रे होते त्या घराच्या कणसात भरलेले काव्य मोत्याचे दाणे. सप्तसुराने घडलेले असे रत्नजडी तलेले होते त्या कलेच्या कणसात भरलेले काव्य मोत्याचे दाणे होते. बांधार पायाने खणखण वाजणारे नारे होते. कोकिळा हिमान डोलवी असे प्रभाताचे गाणे होते. जिचे चांगले मुंबईवरून घेऊन आलो. मावशी तुम्ही काय केलं पाहिजे पूर्ण ते सांगा. जे काय केलं पाहिजे ते सांगतो गाण्यामध्ये कसं असायला पाहिजे.
रंगपतीला म्हणीत होती रंगपतीला म्हणीत त्यांचे पती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काय म्हणत होते रंगपतीला म्हणीत बाबा तुम्ही मी तुम्हाला कुंकू माहिती का कुंकू कसा मी त्या लांबून बघितलं याला कुंकू म्हणतात बरोबर मावशी कशा लावतात तुम्ही आणि का लावतात कुंकू का लावतात कुंकू का लावतात तर मी सांगतो कुंकू का लावतात ह्या मावशी यांच्या आधी जाऊन काळ होते तेव्हाच्या स्त्री पतीच्या नावानं धनाच्या नावानं कुंकू लावायच्या कपाळभर आणि आताच्या बाया टिकली तर टिकली नाही तर हुकली सौभाग्याचा म्हणजे तो लावला म्हणजे कुंकू आणि आता तसं काही घडत नाही कुठे असते टिकली बाथरूमच्या भिंतीला कपाटाच्या आरशाला कधी तो पाळण्याची बोट दिया दिया सब कहे दिया 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 सब कहे बाती कहे नको दिया दिया सब कहे बाती कहे नको बाती बिचारी रात भर जली परवा दिया ना 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 ना
मागे नको ज्याचा जगात सगळ्या बहुजन समाजाचं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इतक्या बहुसंख्येने उपस्थित झालेल्या आदरणीय आनंद उत्कर्ष शिंदे यांच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती लावल्याबद्दल सर्वांचं कमिटीच्या वतीनं माझ्या वतीनं धन्यवाद मानतो. असे जयंती निघाल 30 तारखेला भव्य अशी मिरवणूक निघाल. सर्वांचं उपस्थित राहा ही सगळ्यांना विनंती. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंतीच्या सोहळ्याला महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध अशा संगीतकार गायकाला ऐकण्यासाठी डॉक्टर उत्कर्षदादा आनंद शिंदे यांना ऐकण्यासाठी आपण सर्व